नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आजचे आपले पाहुणे आहेत थिंक लॅविशचे फाउंडर समाधान पाटील. नमस्कार. नमस्कार. आज आपले जे पाहुणे आहेत हे त्यांचं स्वतःचा एक ब्रँड त्यांनी बनवलेला आहे. थिंक लॅविश नावाचा ट्राउझरचा ब्रँड आहे. पण आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत तो संपूर्ण कापड उद्योगाचा. देश स्तरावरचं त्याचं मार्केट किती आहे, महाराष्ट्र स्तरावर किती आहे, किती प्रकारचे कापड उपलब्ध आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर हा व्यापार कसा चालतो. परंतु याची सुरुवात करण्यापूर्वी खरं तर अनादी कालापासून आपण जर बघितलं तर मानव हा नग्न अवस्थेत फिरत होता. हळूहळू तो झाडपाले लावून आपल्या स्वतःचं संरक्षण करत होता आणि स्वतःचं जे काही त्याला झाकायचं होतं ते झाकत होतं आणि हळूहळू एक इज्जत म्हणा किंवा स्वतःचं संरक्षण म्हणा म्हणून आपल्याकडे वस्त्र घालायला सुरुवात केली. हळूहळू वस्त्राची निर्मिती झाली. मला असं कळतं की त्या काळामध्ये ज्यूटची पहिल्यांदा कपडे बनवले गेले आणि ते खरं तर त्यावेळेस रंग म्हणून काऊमध्ये बुडवलं जायचं किंवा अन्य. आणि मग हळूहळू आपल्याकडं कापसाची निर्मिती झाली, कॉटन इंडस्ट्री आली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक जर तुम्ही बघितलं तर ते चरखा आहे. महात्मा गांधीच्या निमित्ताने आपल्याला चरखा माहिती आहे. काँग्रेसच्या झेंड्यावर चरखा होता. चरखा हे राष्ट्रीय प्रतीक झालं होतं आपलं. आणि चरख्याच्या माध्यमातनं सूत निर्माण करणं हे घरोघरी चालत होतं आणि त्यातनं मग कापड निर्मिती होत होती. ब्रिटिश या देशामध्ये आले. ब्रिटिशांनी हळूहळू या देशामध्ये आपलं राज्य विस्तारित केलं आणि मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने पहिला त्यांनी कारखाना ज्याला आपण म्हणतो मिलची निर्मिती केली. असं मानण्यात येतं की 1865 एकट्या मुंबईमध्ये 10 मिल होत्या. हे कापडाची निर्मिती केली जात होती. आणि नंतर 47 देशभरामध्ये 413 मिल निर्माण झाल्या होत्या आणि हळूहळू कापड उद्योग विस्तारित गेला होता. असं मानण्यात येतं की भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त रोजगाराची निर्मिती ही कृषी क्षेत्रामध्ये होती. पण अन्न, त्यानंतर वस्त्र आणि निवारा. तर वस्त्राच्या निर्मितीचा सुद्धा व्यवसाय हा फार मोठा आहे. म्हणजे कापसाच्या निर्मितीपासून ते रेडीमेड कपडे बनवण्यापर्यंत 4.5-5 कोटी लोकांना रोजगार हा व्यवसाय देतो. आपण समाधानकडून हे जाणून घेणार आहे की हा व्यवसाय कसा चालतो, त्यांनी तो कसा ब्रँड निर्माण केला आणि या व्यवसायाचे विविध अंग. याच्यामध्ये सक्सेस स्टोरीज आहेत, फेल्युअर्स पण आहेत. परंतु या व्यवसायाची व्याप्तता समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्या पाहुण्यांना बोलतं करावं लागेल. समाधान, परत एकदा तुझं या पॉडकास्टमध्ये स्वागत. आम्हाला खरं तर तुझी जर्नी समजून घ्यायची. म्हणजे तुझं बालपण, तुझं गाव आणि तुझं शिक्षण कसं गेलं. तुझं बालपण काय, नेमकी तुला प्रेरणा मिळाली या व्यवसायाकडे जाण्याची. तर आपण पहिल्यांदा तुझं बालपण कुठलं, तुझं गाव कुठलं, आम्हाला हे जाणून घ्यायचे. दादा, प्रथमतः तर तुम्ही मला आज इथं ह्या पॉडकास्टमध्ये बोलवलं याच्याबद्दल तुमचे आभार. आणि खरंच मला इथे हा जो तुम्ही सन्मान दिला आहे याने मी खरंच कृतकृत्य झालेलो आहे. तर तसं बघायला गेलं तर माझं जे मूळ गाव आहे तर ते जालना जिल्ह्यातलं अंबड तालुक्यामध्ये भनंगजळगाव नावाचं गाव आहे. आमचे वडील जवळपास 1995-96च्या दरम्यान पुण्यामध्ये आले आणि ते इथं स्थायिक झाले. आणि त्यामुळे माझं जे काही बालपण आहे, माझं मूळ गाव जरी जालना असलं तरी सगळी माझी मी कर्मभूमी पुणेच मानतो. माझं जे शिक्षण आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत झालं आणि प्राथमिक शिक्षण म्हणूयात किंवा बाकीचं जे उच्च शिक्षण वगैरे हे सगळं माझं पुण्यातलंच आहे. नंतरच्या काळात मी दिल्लीमध्ये एक IIT-मध्ये एक छोटासा कोर्स केला. पण जे काही माझी पूर्ण भूमी म्हणूयात आपण तर ती पुणे. आणि या शिक्षणाच्या मी म्हणेल की शिक्षणाची जी काही पूर्ण माझी यात्रा होती ती बऱ्याचशा अडथळ्यांमध्ये होती. 10वीपर्यंत मी एकदम स्कॉलर विद्यार्थी होतो. म्हणजे मला 10वीला सेमी इंग्लिशमध्ये 78-79 काहीतरी मार्क आहेत. पण माझ्या घरच्यांना तो मी एकदम स्कॉलर वाटायचो. पण झालं असं की 11वीला ज्यावेळेस सायन्सला ॲडमिशन घेतलं, कारण की 10वीला चांगले मार्क होते मला. मग
ते का आपल्याकडे प्रथा आहे, चांगले मार्क असले की सायन्सला जायचं. सायन्सला गेल्यानंतर आहे ना, मला आता ते तिथं जे इंग्लिश आहे, मी होतो मराठी मीडियमचा. 9वी-10वीला माझी सेमी इंग्लिश जरी असलं, तरी इंग्लिशचा थोडासा माझा अडचण माझी ती होतीच. आणि त्या जे काही बायोलॉजी, फिजिक्स, सायन्स म्हणजे केमिस्ट्री वगैरे आहे, तर याचे जे टेक्निकल वर्ड्स आहेत ना, तर ते लिटरली डोक्यावरून जायचे. मग 11वीला मी झालो नापास. मग 11वीला नापास झाल्यानंतर मी 12वीला जो फॉर्म आहे, तर तो 17 नंबरचा जो फॉर्म असतो त्याच्या थ्रू मी 12वीला ॲडमिशन घेतलं. कारण की मला वेळ नव्हता घालवायचा 11वीमध्ये. पण मी 17 नंबरचा फॉर्म जरी भरला होता, तरी मी अभ्यास नव्हतो करत. मी त्या टायमिंगला आहे ना, जॉब करायचो छोटे-मोठे. एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये मी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला. मग तिथंच त्याच इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकवायला सुरुवात केली. या सगळ्या मध्ये ना माझं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. जवळपास 5 वेळेस मी 12वी रिपीट दिली. 5ही वेळेस मी नापास झालो. आणि ज्यावेळेस 6वी वेळ आली, त्यावेळेस मग मी तो मधला काळ माझं सगळं जे काही उत्पन्नाची साधनं होती ती साईडला ठेवून 12वी दिली. त्या 6व्या वेळेस मी 12वीला चांगल्या मार्काने पास झालो. आणि मग हा जो मधला जो काळ होता मला मी जे काय 4-5 वर्ष मी दिले 12वी, तर ह्या काळात मी मार्केटमध्ये होतो. मी 7वी पासून मेडिकलमध्ये कामाला होतो. पेपर टाकणं, दूध टाकणं, हार टाकणं, या अशी कामं मी केल्यामुळे ना, मला व्यवसायाची प्रचंड अशी ओढ होती. मग व्यवसाय करणं आपण गरजेचं आहे. आपली जी आर्थिक उन्नती करायची आहे, तर याच्यासाठी मला व्यवसाय करणं गरजेचं वाटत होता. मी ज्यावेळेस 12वी पास झालो, त्यावेळेस मी एका ग्राफिक डिझायनिंगच्या फर्ममध्ये, ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये मी ग्राफिक डिझायनर म्हणून कामाला होतो. पण 12वी झाल्यानंतर मी तो जॉब सोडला आणि मी पूर्ण वेळ BCAकडे लक्ष दिलं. आता BCA ज्यावेळेस मी शिक्षण करत होतो, त्यावेळेस माझ्याकडे मोकळा वेळ खूप होता. कारण की कॉलेज झाल्यानंतर माझ्याकडे वेळ होता. मग ह्या वेळेत मी आहे ना, अ, कापड मग एका टी-शर्ट ब्रँडचं म्हणूयात. टी-शर्ट ब्रँडचं माझ्याकडे आमच्या भागात म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये त्याची वितरणाची जबाबदारी घेतली. या काळात मग मी दुकानांमध्ये पोहोचायचो ना, त्यावेळेस मला लक्षात यायचं की तिथे आहे ना, ट्राउझर्ससाठीची एक गॅप आहे. तर तो ओळखून मग मी ट्राउझरमध्ये म्हणूयात किंवा कापड क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला. समाधान, खरं तर तुझा जीवन प्रवास जो आहे तो खडतरच होता. कारण 12वीला 6 वेळा नापास होणं, ते फार BSc म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ही डिग्री घेण्यापर्यंत तुझं शैक्षणिक प्रवास. आणि तू जे सांगितलं मला ते महत्त्वाचं वाटतं की तू जे छोटे छोटे उद्योग केले, मग कधी घरात जाऊन दूध टाकलं, पेपर टाकला, हार टाकले, आणि याच्यातनं तुझी एक जडणघडण व्यावसायिक तयार झाली. ही खूप उत्तम गोष्ट आहे. कारण प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की संधी व्यवसायाची कशी निर्माण होते, ती ओळखता यायला पाहिजे. ती तू ओळखली. भलेही ते छोटे उद्योग असतील, परंतु त्यातनं तू ओळखली. दुसरं महत्त्वाची गोष्ट की चिकाटी आणि व्यवसायाची दृष्टी हे मुख्य कारण आहेत. म्हणजे आपल्याकडे काय होतं, तरुण मुलं अनेक कारणाने व्यवसाय का करू शकत नाही हे सांगतात. पण तुझ्यासारख्या तरुणांच्या निमित्ताने मला या महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगायचं आहे की संधी शोधली पाहिजे, आयडिया जनरेट केली पाहिजे. आणि आयडिया एकदा जनरेट झाली तर त्याच्या माध्यमातून एक नवीन व्यवसाय उभा राहतो. समाधान, तुझा हा जो व्यवसाय कपड्याचा, मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की मी स्वतः 1998 ते 2008पर्यंत 10 वर्ष पृथ्वीराज कलेक्शन नावाचं दुकान मी कपड्याचं स्वतः चालवलं. त्यामुळे कापड उद्योगाचा माझा जवळून संबंध आला. आणि मग आम्ही पहिल्यांदा मुंबईच्या काळवादेवी मार्केट, जिथं होलसेल मार्केट आहे, तिथनं माल खरेदी करत होतो. नंतर कल्याणमधनं माल खरेदी करत होतो. आणि नंतर उल्हासनगर, नंतर भिवंडी, त्याच्यानंतर काही माल आमचा इचलकरंजीवरनं यायचा, काही मालेगाववरनं यायचा, आणि काही सोलापूरवरनं यायचा. कारण सगळंच ठेवत होतो मी. म्हणजे स्त्री पुरुषांचे कपडे, लहान मुलांचे कपडे, मग सोलापुरी चादर असेल, सिजनल सगळं माझ्याकडे विकलं जात होतं. त्यामुळे या कापड उद्योगाबद्दल मला फार आकर्षण आहे. परंतु 2008ला माझं व्यवसाय बंद झाला. त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे? त्याचं मुख्य कारण आहे उधार माल देणं. फायनान्शियल डिसिजन हे इमोशनल असले नाही पाहिजे. आपल्याला एखाद्या व्यक्तीने उधार माल मागितला तर त्याला आपल्याला नाही म्हणता यायला पाहिजे. आणि उधारीचं एक कारण झालं, त्याच्यामुळं कॅश फ्लो अडचणीत आला.
आणि कॅश फ्लो मेंटेन होत नसल्यामुळे मी सी सीसुद्धा घेतली होती. पुणे कॅन्टोन्मेंट बँकेची सी सी घेतली होती. परंतु मला हा उद्योग बंद करावा लागला. महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण एकतर नवीन हॉटेलचा उद्योग करतायत, अलीकडच्या काळामध्ये चहाचा एक उद्योग उभा करतात, आणि तू म्हणतोय तसं की 150-200 स्क्वेअर फूटचे कपड्याचे दुकान टाकतात. काय अनुभव आहे तुझा या 150-200 स्क्वेअर फूटच्या कपड्यांच्या दुकानाबद्दल? तर आता कसं आहे दादा, 150-200 स्क्वेअर फूटचा जो काही दुकान आहे, तर हे मुख्यतः तुम्ही जसं सांगितलं तर तुमचं फॅमिली शोरूम होतं. आता हे फॅमिली शोरूम नाही आहेत, आता हे डेडिकेटेड शोरूम झालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये मल्टी ब्रँड मेन्सवेअरचे कपडे आपण ठेवतो, किंवा काही तुम्ही बघू शकता की फक्त लेडीजचे आहेत. मग आता हे जे दुकानं आपण म्हणूयात 150-200 स्क्वेअर फूटमध्ये जे शोरूम्स बनतात आहेत, तर याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये कमी पैसा लागतो आहे. बरं. याच्यामध्ये जी मॅनपॉवर आहे ती कमी लागते. मालक आणि एक मुलगा कामाला असेल किंवा त्यांच्या फॅमिलीतलं जरी कुणी असेल तरी ते टाकू शकतात. ज्यावेळेस मोठं शोरूम उघडायला आपण जातो फॅमिली शोरूम म्हणूयात, त्यावेळेस तुम्हाला कामगारांची कमतरता जाणवते. आता कामगारांची कमतरता का जाणवायचं कारण काय की तुम्ही बघितलं तर फार्मासिस्ट असेल तर त्याला डिफार्म करावं लागतं, डॉक्टर बनायला डिग्री घ्यावी लागते. तसं कापड क्षेत्रात येण्यासाठी कुठलंही टेक्निकल नॉलेज भेटतच नाही. बरं. हां, म्हणजे आज इचलकरंजीमध्ये टेक्स्टाईलमध्ये डिप्लोमा अवेलेबल आहे इचलकरंजीच्या एका कॉलेजमध्ये, पण तो एवढा टेक्निकल आहे की ते तुम्हाला विकायचं कसं हे नाही सांगत. मग याच्यामुळे ही जी स्किल लेबर आहे ना, तर याची अडचण जी आहे तर हे छोट्या शोरूममध्ये आपण म्हणू शकतो सॉल्व होती आहे. म्हणून याचं प्रमाण वाढतं आहे आणि याच्यासाठी लागणारा जो आर्थिक पुरवठा आहे तर तो छोटा आहे. पण याच्यामध्ये आपण म्हणूयात की जे नवीन उद्योजक याच्यामध्ये येतात आहेत, तर यांना थोडंसं जे कॅश फ्लोचं डिसिप्लिन तुम्ही जे सांगितलं किंवा उधारीचा प्रश्न आहे, ग्रामीण भागात उधारीचा प्रश्न खूप ज्वलंत आहे. कारण की तिथं उत्पन्नाचा स्रोत हा पिकांच्या उत्पन्नावर शेतीवर आहे, अवलंबून. शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे ज्यावेळेस ऊसाचं बिल येणार आहे त्यावेळेस आज आमचे कितीतरी दुकानदार आहेत ते सांगतात की आमच्याकडे ऊसाचं ज्यावेळेस उत्पन्न असतं त्या काळात चांगला धंदा असतो, लग्नसराईमध्ये चांगला धंदा असतो. पण पुढच्या शेतकऱ्याला शेतकरी जो आहे तर तो खरेदी करतोय, पण त्याचे पैसे कधी येणार आहेत तर ते सीझनमध्ये येणार आहेत. अच्छा. ज्यावेळेस त्याचं ऊसाचं बिल येणार आहे, कापसाचं बिल येणार आहे, त्यावेळेस ते पैसे येणार. म्हणजे हा उधारीचा प्रश्न तिथं आहे, कॅश फ्लो डिसिप्लिन आहे. आणि याच्यामुळे मी म्हणेल की छोट्या गुंतवणुकीमुळे हे छोटे दुकानं आजकाल जास्त उघडतात आहेत. मुख्य विषय काय आहे की अशी दुकानं उघडत आहेत पण आणि बंदही होत आहेत 1.5-2 वर्षानंतर. याचं कारण काय? म्हणजे दुकानं उघडायला उत्सुक आहेत. मला एक नक्की कळतं की बाबा व्यवसाय करणं याची प्रामाणिक इच्छा असणं एक गोष्ट आहे, पण व्यवसायाचं जसं तू म्हटलं की तांत्रिक नॉलेज, म्हणजे आता खरं तर जे कामगार तिथं काम करत असतात त्यांना कसं कस्टमरशी बोलायचं, कसं त्याला कन्व्हिन्स करायचं. चांगल्या चांगल्या लक्ष्मी रोडसारख्या मोठ्या दुकानामध्ये इन्सेंटिव्ह दिलं जातं, पगाराव्यतिरिक्त त्यांना इन्सेंटिव्ह दिलं जातं. म्हणजे विक्रीनंतर त्याला 2-3% त्याला फायदा मिळतो. म्हणजे कामगार मग त्याला समजा साडीचं दुकानात असेल तर साडीच्या दुकानामध्ये साडी कशी नेसून दाखवायची, कशी प्रेझेंटेबल करायची, किंवा ग्राहकाची नजर ओळखायची की त्याचं नेमकं कुठल्या साडीवर लक्ष आहे किंवा कुठल्या कापडावर लक्ष आहे. तर हे जे तंत्र आहे ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असली पाहिजे असं वाटतं. नक्कीच. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की स्किल लेबर स्किल तयार होणं, सेल्समन सेल्समन तयार होणं किंवा त्यांना जे स्किल आहे विक्रीचं, हे एक काय म्हणू शकतो कला आहे, ते कौशल्य आहे, ते तयार होण्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. मग आता जर तुम्ही मोठे दुकानं जसं तुम्ही म्हटलात की लक्ष्मी रोडला खूप साऱ्या दुकानांमध्ये इन्सेंटिव्ह आहे, तर त्यांना इन्सेंटिव्ह असेल, त्यांना सेल्ससाठी पिच कसं करायचं. आता बऱ्याचशा कन्सेप्ट अशा पण येतात की तुम्ही विकण्यापेक्षा तुम्ही मदत करा त्यांना. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकतो आपण कोवर्कर जसं असतं तसं तुम्ही त्यांना मदत करा की त्यांना काय योग्य पाहिजे ते करा, त्यांनी तुमचा व्यवसाय चांगला वाढतो. असे हे जे स्किल आहेत, हे जे टेक्निक्स आहेत, तर ह्या शिकवणं त्या तुमच्या एम्प्लॉईला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग हे जे स्किल आहे याच्यासाठी नक्कीच एखादी इन्स्टिट्यूट म्हणूयात, म्हणजे असं मी म्हणेल की मोठं कॉलेज वगैरे जरी नसलं तरी जे असे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असतात छोटे, किंवा ट्रेनिंग दिले जातात. आता काही ट्रेनर तुमच्या इथे येऊन तुमच्या शॉपमध्ये येऊन तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकतात तुमच्या स्टाफला की कशा पद्धतीनं तुम्ही विकायचं आहे, तुम्हाला त्याची नजर कशी ओळखायची. तर याची गरज आहे. म्हणजे हे स्किल लेबर ओळखणं गरजेचं आहे. आणि याच्यात लेबरबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा मला असा सांगू वाटतो,
ज्यावेळेस तो एक कामगार तुमच्यासोबत काम करतोय त्यावेळेस त्याला दिसतं की तुमची प्रगती कशी होती, आर्थिक प्रगती कशी होती, बरोबर. तर तुम्ही त्याला तुमच्या प्रगतीमध्ये जोडून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आकांक्षा असतात, महत्त्वाकांक्षा असतात की बाबा मला मोठं बनायचं आहे. मग तुमच्या प्रगतीमध्ये जर त्याला तुमची प्रगती दिसली, म्हणजे स्वतःची प्रगती दिसली, तर तो नक्कीच तुमच्यासोबत राहणार आहे. बरोबर. म्हणजे जो इन्सेंटिव्हचा पार्ट तुम्ही सांगितला, इन्सेंटिव्ह असणं किंवा त्याला बढती मिळणं पगाराची वगैरे, तर हे देणं गरजेचं आहे. आणि हे आजकाल मी जे दुकानदारांसोबत बोलतो ना, त्यावेळेस मला ही कमतरता दिसते की त्यांचं हा प्रश्न असतो की मला मुलं सारखी काम सोडून जातात म्हणजे कामगार टिकत नाही टिकत असं नाही. तुमचं म्हणणं आहे. हो, तर याच्यासाठी तुम्ही त्यांची प्रगती कशात आहे हे त्यांना सांगणं आणि माझ्या प्रगतीसोबत तुमची प्रगती कशी होणार हे पटवून देणं पण गरजेचं आहे. नाही त्याची जी दुःख आहेत, हां. कारण कसं होतं की आजची वाढलेली महागाई, त्यातनं त्याचा वाढलेला खर्च, म्हणजे अगदी आपल्याकडे कामगार म्हणून काम करणारं निश्चितच स्वतःचं घर असण्याची शक्यता कमी आहे. त्याला असलेलं भाडं, त्याच्या मुलांचं असलेलं शिक्षण, अचानक निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या, अशा काळामध्ये किंवा त्याच्या घरी कुठलाही एक उत्सव असेल, काही आनंदाची गोष्टी असेल, लग्न असेल, तर त्याच्या वेळेस त्याच्या आर्थिक गरजा वाढतात, त्याचे पैसे खर्च वाढतो आणि तो आर्थिक अडचणीत यायला लागतो. बऱ्याच वेळा कामगारांचा जर तुम्ही हिशोब काढला तर त्यांना मिळणारा पगार याच्या व्यतिरिक्त त्यांची खर्चाची बाजू जास्त असते. तुम्ही नीट अभ्यास केला तर लक्षात येतं की त्यांनी बाहेरनं उसने पैसे घेतलेले असतात, कर्जाऊ पैसे घेतलेले असतात, अनेक कारणाने त्यांच्यावर कर्जच असतं आणि हा पूर्ण अभ्यास उपलब्ध आहे. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की कपड्याचं दुकान जर टाकायचं असेल तर नेमकं कसं असावं, कारण काय होतं आहे की आपल्याकडं इच्छा असणं ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझा अनुभव कसा आहे की मुलं शिक्षण घेतात, ग्रॅज्युएशन करतात आणि ग्रॅज्युएशन नंतर अनुभव स्किप करतात आणि डायरेक्ट त्या व्यवसायात जातात. म्हणून मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की शिक्षण घेतल्यानंतर पुढे 5 वर्षाचा तरी त्या व्यवसायाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. काय मत आहे समाधान तुझं? मी असं नक्की सांगेल की अनुभव असणं खूप गरजेचं आहे. अनुभवामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. म्हणजे तुम्ही आहे ना आज दुकानामध्ये माल विकत आणू शकता, पण तुम्हाला तो माल ओळखता आला पाहिजे की खरंच तो विकला जाणार आहे का. बऱ्याचदा ह्या अडचणी निर्माण होतात की तुम्ही आहे ना, तुम्ही ज्यावेळेस खरेदी करायला जाताय ॲज अ दुकानदार म्हणूयात आपण, रिटेलर म्हणून तुम्ही खरेदी करायला जाताय, त्यावेळेस तुम्ही मला काय आवडतं हे घेताय, बरोबर. पण तुमची आवड तुमच्या ग्राहकाची असेल असं नाही आहे ना. खरंय. म्हणजे तुम्हाला तो ट्रेंड ओळखता येणं गरजेचं आहे. कस्टमरला काय पाहिजे हे ओळखण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याचे 1 वर्ष तुमचं पैसे खर्च करून म्हणजे तुमच्या कमाईचे पैसे खर्च करण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी कामाला जाऊन तुम्ही समजू शकता ना की ग्राहकाला नक्की काय पाहिजे असतं, त्यांची डिमांड काय असतात. म्हणजे याच्यानंतर कॅश फ्लोचं जे आलं तर मी म्हणेल की ह्या अडचणी तुम्हाला आहे ना कुठेतरी काम केल्यानंतर समजणार आहे की ह्या अडचणींवर पर्याय कसे शोधायचे. तुमच्या अडचणी तुमच्या व्यवसायात आल्यानंतर तुम्हाला असं समोर अंधार असणार आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे त्याचा एक्सपिरियन्स असेल तर त्याचा फायदा तुम्हाला त्या अंधारात नक्कीच होतो. आता महत्त्वाची गोष्ट आहे की मी जसं सांगितलं की मी पृथ्वीराज कलेक्शनमध्ये सगळंच मटेरियल ठेवतो, त्याला तुम्ही फॅमिली बिझनेस म्हणता. आता आजचा काळ कॉम्पिटिशनचा आहे. बरोबर. अशा काळामध्ये मेन्सवेअर, वुमन्सवेअर, चिल्ड्रन्स, बेबी चिल्ड्रन्स असे आता ब्रँड्स तयार झालेले आहेत. हां. म्हणजे आता वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करायला लागलेत. हो. तुमचा काय सल्ला आहे की जर समजा दुकान चालू करायचं असेल, कारण आता असं आहे की ऑर्गनाइज सेक्टर आहे ज्याच्यामध्ये ब्रँड्स काम करतात, मोठमोठ्या कंपन्या काम करतात. आता आदित्य बिर्लाच्या जवळपास 100 ब्रँड्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे. झुडिओचा ब्रँड आता पॉप्युलर ब्रँड आहे, झाराचा ब्रँड आहे, त्याच्यानंतर M&S मोठा ब्रँड आहे. अजून काही ब्रँड तुम्हाला माहिती असतील ना? हां, म्हणजे जसं आपण धरू शकतो H&M आहे, H&M, वेस्ट साईड आहे, लाईफस्टाईल आहे. रिलायन्सचा स्वतः ब्रँड निर्माण झालेला आहे. हो, युविस्टा म्हणून त्यांनी नवीन. पण तुम्ही काय सल्ला द्या त्याला, ब्रँड बरोबर काम करावं का अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे छोटे छोटे दुकानं काढतात तसं काम करावं? म्हणजे आता नेमकं व्यवसायाची दिशा देत असताना काय नेमकं प्रेक्षकांनी केलं पाहिजे? यामध्ये मला असं वाटतं बरं का की कधी पण आहे ना तुमची सुरुवात ही अल्फा पाहिजे. म्हणजे एक कन्सेप्ट आहे अल्फा ओपनिंग आणि बीटा ओपनिंग. तुम्ही छोट्यातून सुरुवात करा. तुमच्याकडे जे संसाधनं उपलब्ध आहेत ना त्यातूनच सुरुवात करा. तुम्हाला आता आपण अडाणींचं जर घेतलं तर ते काय करत होते, साड्या विकत होते सायकलवर जाऊन. म्हणजे त्यांनी आहे त्या संसाधनाचा उपयोग केला होता. त्यांनी लगेच मला कर्ज घेऊन 50 लाखाचं दुकान टाकायचे याच्यापर्यंत ते नव्हते गेले.
म्हणजे एक पायऱ्या जर तुम्ही चढत गेलात तर त्याचा फायदा होतो. आणि सुरुवातीला तुमच्याकडे जर तुमचा एरियाची जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही बघणं गरजेची आहे. दुकान टाकण्यासाठी ना तुम्हाला एकतर मार्केट रिसर्च गरजेचं आहे. अच्छा. हां, मार्केट रिसर्चमध्ये काय आलं की तुमच्या इथं असलेली लोकसंख्या कशाची आहे, तुमच्या इथं येणारे जे तुमच्या इथं जी लोकसंख्या आहे त्यांचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, बरोबर. मग जर आणि त्यांची इन्कमची कॅटेगरी काय, म्हणजे जर कामगार असेल तर त्यांना 15,000 ते 20,000 रुपयापर्यंतची पगार असू शकते. म्हणजे त्यांची खरेदीची लिमिट काय आहे. तुम्ही जर उच्चभ्रू सोसायट्यांच्या तिथं जात असाल तर त्यांची रिक्वायरमेंट काय आहे हे तुम्हाला आधी बघावं लागेल. हे तर मार्केट रिसर्चमध्ये. आणि त्यानंतर करावं लागतो मार्केटिंग रिसर्च. अच्छा. मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय आहे की आज तुम्ही मोठे मोठे ब्रँड्स बघा, ते कुठल्याच त्यांच्या ॲडमध्ये आमची गोष्ट खरेदी करा असं कधीच सांगत नाहीत, आमची वस्तू खरेदी करा असं कधीच सांगत नाहीत. तर ते मार्केटिंग करतात. मार्केटिंगमध्ये तुम्ही इमोशनसोबत जोडणं, लक्झरीसोबत जोडणं, फक्त ते त्यांच्या ब्रँड्सना कनेक्ट करतात. मग हे तर सगळं मार्केटिंगमध्ये. मग तुम्ही मार्केटिंग रिसर्च करा. आपल्या इथं जी आजूबाजूची दुकानं आहेत तर ती कशी टार्गेट करतात आहेत. आता माझ्या माहितीतलं एक दुकान आहे की जे फक्त आपण म्हणूयात की अंडरगारमेंट सेल करतं. बरं. तुम्ही म्हणा त्यांच्याकडं कोणतं ब्रँडचं अंडरगारमेंट पाहिजे, अवेलेबल नसेल तरी ते तुमच्याकडं तुम्हाला 2 दिवसात आणून देतात. अच्छा. त्याच्या भोवतीचं असलेलं जे काही आर्थिक जो पूर्ण हे व्यवसाय तर तो पण खूप मोठा आहे. आता आम्ही जे काम करतो तर ते फक्त ट्राउझर्समध्ये करतो. बरं. बऱ्याचदा आमचे जे काही कॉम्पिटिटर आहेत जे खूप साऱ्या कॅटेगरीमध्ये काम करतात आहेत, म्हणजे शर्ट्समध्ये करतात आहेत, जीन्समध्ये, पॅन्टमध्ये, त्यांच्यासोबत बोलत असताना आम्हाला लक्षात येते की आम्ही फक्त ट्राउझर्समध्ये काम करूनही आमचा टर्नओव्हर खूप मोठा आहे. अच्छा. आणि काही जण जे मल्टी आर्टिकल्स काम करतात आहेत म्हणून, जे शर्ट्समध्ये विकतात आहेत, पॅन्ट्समध्ये विकतात आहेत, तर त्यांचं टर्नओव्हर कमी आहे. मग याची कारणं भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही एका गोष्टीवर फोकस असणं गरजेचं आहे. दुकानदारांना पण हे महत्त्वाचं आहे की तुम्ही एकतर मेन्सपासून सुरुवात करा, मग तुम्हाला हळूहळू वाटलं तर किड्स आणि नंतर लेडीज सुरू करा. कारण की या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला तेवढी व्हरायटी मेंटेन करावी लागते. बरोबर. तुम्ही फक्त 10 शर्ट्स आणून विकायला नाही ठेवू शकत. तुम्हाला त्याच्यात प्रत्येक म्हणजे पार्टीवेअर आलं, कॅज्युअल आलं, फॉर्मल आलं आणि फेस्टिवल वेअर आलं. म्हणजे हे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तेवढा स्टॉक करावा लागणार आहे. आणि आता जे आपण बघतोय की वेगवेगळे फिट्समध्ये अवेलेबल आहे. ॲस्थेटिक्स म्हणून जो काय प्रकार आता येतो आहे, म्हणजे ज्यांना स्ट्रेट फिट हवं आहे, बॅगी फिट हवं आहे, कोरियन किंवा गुरखा पॅन्ट्स हवेत, पेन्सिल फिट. पेन्सिल फिट आले, हे जे वेगवेगळे प्रकार पाहिजेत तुम्हाला प्रत्येकात व्हरायटी अवेलेबल करावी लागणार आहे. आणि जर एकाच वेळेस तुम्ही लेडीज, किड्स आणि मेन्समध्ये घुसलात तर तुमचा जो पैसा अडकणार आहे, त्याने जे कॅश फ्लो अडकणार आहे, तर ती तुमच्यासाठी अडचणीची गोष्ट आहे. त्यामुळे छोट्यातून सुरुवात करणं ही कधी पण योग्य आहे. आता प्रश्न काय आहे की या व्यवसायाचं निवड करत असताना एका सेगमेंटमध्ये जावं. बरोबर. मेन्स, वुमन्स, चिल्ड्रन्स, किड्स हां. हे कळालं आता आपल्याला. आता पुढचा प्रश्न असा आहे की हा व्यवसाय दीर्घकालीन चालवण्यासाठी आपण नेमकं काय मार्गदर्शन करू शकतो. कारण काय होतं आहे की कपड्याच्या व्यवसायामध्ये कलरचे इश्यूज तयार होतात, साईज काही विकले जातात, काही राहतात. कारण माझा अभ्यास आहे की एक मोठी कंपनी आहे म्हणजे रेमंड्सचं जर तुम्ही गेला, त्यांचं मुख्य ऑफिस ठाण्याला कॅडबरी चौकात आहे आणि तिथं ते जवळपास 50% कमी रेटनी त्यांचे जे प्रोडक्ट्स परत आलेले असतात. म्हणजे देशभर त्यांचे वेगवेगळे शोरूम्स आहेत. मग त्यांचे रेडीमेड्समध्ये सगळे सूट्स असतील, पॅन्ट्स असतील, ट्राउझर्स असतील, शर्ट्स असतील, ॲक्सेसरीज असतील, हे विक्रीला जातात आणि नंतर तो माल परत येतो आणि परत आल्यानंतर ते 50%पेक्षा कमी किमतीत विकतात. पण एखादा छोटा दुकानदार असेल, त्याच्याकडे स्टॉक राहत जातो. म्हणजे काही कलरचा इश्यू असेल, डिझाईनचा विषय असेल, साईजचा विषय असेल, त्याचं कसं डिस्पोज करायचं. याला खरं तर सांगू का की आधी प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं. अच्छा, ओके. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर बरं. सेल ज्या किमतीला करणार ती किंमत कशी ठरवायची हे खूप महत्त्वाचं आहे. बरं. आज मी ज्यावेळेस दुकानदार बघतो ना तर ते सांगतात की मी 100 रुपयाला गोष्ट आणली आहे आणि मी त्याच्यावर 30% मार्जिन करून 130 रुपयाला विकली आहे. पण त्या 30 रुपयामध्ये तुमचं भाडं, तुमचं कामगारांची पगार, अदर मेंटेनन्स, डेड स्टॉक येतोय का, बँकेचं लोन असल्यामुळे interest. लोन EMI जे आहेत, इंटरेस्ट आहेत, तर हे तुम्ही कॅल्क्युलेट करायला पाहिजेत ना. बरोबर. तुम्ही फक्त सरसकट 30% धरलं आणि जर तुम्ही ते विकताय तर कालांतराने असं होणार आहे की तुम्ही जेव्हा 100 शर्ट्स मध्ये जाणार तुम्ही. हां, तुम्ही जेव्हा 100 शर्ट्स खरेदी करता तर त्यातले 80 शर्ट विकले जातात, 20 शर्ट हे डेड स्टॉक तयार होतात. डेड स्टॉक तयार होतो. हां, मग आता हे डेड स्टॉक हा तुमचा जो पैसा आहे ना, तर हे एकतर 2 गोष्टी आहेत. यात तुमचा पैसा अडकतो आणि तुमची जागा अडकते. अच्छा. म्हणजे कपड्याच्या दुकानात आहे ना,
जर मी एखाद्या दुकानात जात असेल तर मला प्रत्येक 15 दिवसानंतर महिन्यानंतर तिथे गेल्यानंतर काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. माझी अपेक्षा असते की वेगळं काय, नवीन काय आलं. मग त्याच्यासाठी तुमचे पैसेही अडकलेले आहेत नवीन गोष्टी आणण्यासाठी, आणि ते नवीन गोष्टी ठेवण्यासाठी जागाही अडकलेली आहे. डेड स्टॉक म्हणतात का, कारण की ते मेलेलं आहे. तो तुमच्या व्यवसायाला जिवंत नाही ठेवू शकत. हा डेड स्टॉक हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर प्रॉफिट कॅल्क्युलेशन हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही ते समजणं गरजेचं आहे. आणि मी जसं म्हणलं की तुमच्या इथं काय रिक्वायरमेंट आहे. आजकाल काय होतं की ट्रेंडवर जास्त चालतात, पण त्या ट्रेंड्स तुमच्या इथं खरंच विकला जातो आहे का, हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे ना. आज जर तुम्ही बॅगी फिट घेऊन आलात किंवा कोरियन फिट घेऊन आलात आणि तुमच्या आजूबाजूला 80% कामगार समाज आहे, तर तो नाही घेऊ शकत. किंवा ग्रामीण शेतकरी समाज आहे, तर तो नाही घेऊ शकत. तुम्ही आपल्या इथली गरज ओळखणं खूप गरजेचं आहे. अच्छा, प्राइस रेंज पण ठरवली पाहिजे. प्राइस रेंज पण ठरवली प्राइस पाहिजे. रेंज ठरवली पाहिजे. कारण काय आता 1200 रुपयालाही पॅन्ट मिळतीये, 2500लाही मिळतीये, 5000ला पण मिळतीये. बरोबर. आणि अगदी अशा ठिकाणी मी ग्रामीण भागात प्रवास करताना 200 रुपयाला जीन्स, 300 रुपयाला जीन्स, 500 रुपयाला जीन्स. तर नेमकं आपलं सेगमेंट ठरवलं पाहिजे. मला प्रेक्षकांसाठी एक माहिती पाहिजे होती की अनेक ब्रँड्स असतात आणि ज्यावेळेस एखादं फेस्टिवल येतं, ख्रिसमस आलं, दिवाळी आलं, त्याच्यानंतर तिथं डिस्काउंट सेल लागतो आणि तो डायरेक्ट अप टू 50% असतो. आता 50% ज्यावेळेस ते डिस्काउंट देतात, तर ही नेमकी थिअरी काय आहे? कारण काय आहे की आपण एखादी गोष्ट 100% किंमत देऊन ज्यावेळेस विकत घेतो, त्यावेळेस माझ्यासारखा माणूस काय विचार करतो की आपलं 50%चा तोटा झाला का. आणि 50%चं डिस्काउंट ही मोठी गोष्ट आहे. आणि मी स्वतः जर प्रेक्षकांना सांगायची माझी इच्छा आहे की जे पण कपडे मी घेतो हे 50%च्या डिस्काउंट शिवाय घेत नाही. फुल प्राईजमध्ये मी काहीच खरेदी करत नाही. अगदी हा कोट, ही जीन पॅन्ट, हा शर्ट, हे सगळे मी 50% डिस्काउंटनी घेतली. नेमकी ही डिस्काउंट थिअरी काय आहे? कारण एक कॅन्टबेल नावाचं एक ब्रँड आहे, तिथं जर तुम्ही गेला तर तिथं लिहिलेलं आहे की टेक 3 अँड टेक 5 होम. म्हणजे 3 तुम्ही खरेदी करा आणि जाताना 5, म्हणजे 3ची किंमत द्या आणि 5 घेऊन जा. हा जो डिस्काउंट फॅक्टर आहे अप टूचा 50पर्यंतचं, ते कसं कॅल्क्युलेट असतं, काय नेमकी थिअरी आहे त्याची? आता यात महत्त्वाने आपल्याला बघायला लागलं, मी जे प्रॉफिट म्हणलो, तर प्रॉफिट रेशो त्यांचा मार्कअप फॉर 100% 500% असतो. म्हणजे एखादी गोष्ट जर मूळ किंमत त्याची 800 रुपयाला तयार होत असेल तर ते किमान 3000 4000 रुपयाला ते विकलं जाते. मग यात त्यांचा महत्त्वाचा खेळ काय की त्यांचं डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे, पूर्ण भारतभरात आहे किंवा महाराष्ट्रात आहे, लॉजिस्टिक आहे, जाहिरात आहे, हो. आणि यात त्यांचं सरळ साधं एक गणित असतं की रोलिंग झाली पाहिजे. मग ते काय करतात, 2 सीझन ठरवतात, एक तर समर आणि एक विंटर. मग त्यांना माहिती की विंटर सीझन संपल्यानंतर विंटर सीझनसाठी काढलेले जे कपडे आहेत ते त्यांच्या काही कामाचे नाही आहेत. मग ते त्याला सरळ पैसे मोकळे होणे आपण ज्याला म्हणतो, स्टॉक क्लिअरन्स सेल, स्टॉक विकणे. मग हे ते त्याच्यासाठी तो सेल काढलेला असतो. ऑलरेडी त्यांचं मार्जिन जे आहे पर्सेंटेज ते एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना ते 50% देणं काहीच अवघड नाही आहे. आणि त्यांना माहिती आहे की जर त्यांनी 100 शर्ट्स काढले असेल त्यातले 50% त्यांनी मूळ किमतीला विकलेत. मग त्यांनी त्याच्यात 300-400 पट प्रॉफिट कमवलेलं आहे. आणि उरलेले 50%, 10% म्हणजे एक म्हणूयात आपण अर्ध्या किमतीत जरी त्यांनी विकलं तरी त्यांना किमान 2 पट पैसा त्याच्यातून येणार आहे. ते लॉसमध्ये तिथं कुठंच नाही आहेत. ते पैसा मोकळा करून घेतात आहेत आणि त्याला ते स्टॉक क्लिअरन्स नाव देतात आहेत. तुम्ही बघितलं ना, मोठे ब्रँड्स वर्षातून 2 वेळेस सेल लावतात. एकतर समर सीझन संपल्यानंतर, म्हणजे जानेवारी ते जून आपण धरूयात, जूनमध्ये पावसाळा सुरू, मग जानेवारी ते जून हा 6 महिन्याचा सीझन आहे ना, हा त्यांच्यासाठी समर सीझन आहे. मग समर सीझन संपला की तुम्ही बघा जूनच्या 15-16 तारखेपासून सेल लागलेला सुरुवात असते. आणि मग विंटरमध्ये त्यांना आहे ना, विंटरची गोष्ट काय, आता तुम्ही स्वेटर खरेदी करणार, स्वेटशर्ट खरेदी करणार, काही असेल तर तो तुम्ही आहे ना थंडीच्या सुरुवातीच्या काळातच खरेदी करता. म्हणजे तुम्ही असं नाही करत थंडी संपत आली तर कोण हुडी खरेदी करायला जात नाही. मग त्यांना माहिती की डिसेंबरपर्यंतच आपल्याला विकायचा आहे माल. मग डिसेंबरच्या एंडिंगपासून त्यांचा सेल परत सुरू झालेला असतो. हे 2 सेल म्हणजे 2 सीझन ते तयार करतात आणि त्याच्यानुसार त्यांचा जो रोलिंग आहे तर रोलिंग त्यांच्या असते. नाही म्हणजे कसं आहे, माझं स्वतःचं ऑफिस MG रोडला आहे. बऱ्याच वेळा मी फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड किंवा जे व्यवसायाची दुकान आहेत तिथं मी बघत असतो. हे सेलचे तुम्ही जे सांगितले ते 2 वेळा सेल लावतात. पण आता जर तुम्ही हडपसर साईडला गेला, खराडीला गेला किंवा इकडं म्हणजे आउटलेट, ज्याला आउटलेट नावाची कन्सेप्ट आलेली आहे, फॅक्टरी आउटलेट, तर फॅक्टरी आउटलेटमध्ये तर 12 महिने ते 60% 70% पर्यंत ठेवतात.
हा कशा प्रकारचा व्यवसाय आहे? कारण सगळे ब्रँड म्हणजे अगदी शूजचे ब्रँड्स असतील, कपड्याचे ब्रँड्स असतील, हे फॅक्टरी आउटलेट नावाचं प्रकरण काय? हां, आता यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की यात एक अनऑर्गनाइज मार्केट आहे आणि एक ऑर्गनाइज मार्केट आहे. ओके. तर ऑर्गनाइज मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही घेता मोठे मोठे जे मॉल आहेत, तर त्याच्यामध्ये ना जे मोठे ब्रँड्स आहेत तर ते तुम्हाला 10% बायबॅक करतात ऑफर. बरं. म्हणजे जे दुकानदार आहेत, समजा मी आज एखाद्या मोठ्या ब्रँडचा 100 शर्ट्स खरेदी केलेत, जर माझ्याकडचे ते विकले नाही गेले तर ते बँक तो जो ब्रँड आहे तो गॅरंटी घेतो की मी त्यातले 10 पीस मी तुमच्याकडून परत घेईल. ओके. आता 10 पीस त्यांनी आलेल्या किमतीला खरेदी केलेत म्हणजे परत घेतलेत, मग हे कुठं विकायचे? अच्छा. जर 100 दुकानांकडून त्यांना शर्ट्स येतात आहेत, तर हे विकण्यासाठी म्हणून त्यांनी ते स्वतःचे ओन कंपनी ओन फॅक्टरी आउटलेट जे तुम्हाला दिसतात हे त्याच्यासाठी असतात जिथे 12 महिने डिस्काउंट असतो. 12 महिने डिस्काउंट. हां, पण तो फिल्टर होऊन आलेला माल आहे. बरं. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा मूळ किमतीला विकलाय, अच्छा. त्यानंतर त्या स्टोअरमध्ये 50% ऑफला बरं. विकलाय आणि यानंतरही जो विकला गेला नाही तो तुम्हाला इकडे 70% 70% ऑफमध्ये मिळतोय. गुड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की कसं असतं म्हणजे प्रोडक्शन करणारी एक सेगमेंट आहे, त्यांचं पर्सेंटेज काय ठेवतात ते, नंतर डिस्ट्रीब्युटर आहे, डिस्ट्रीब्युटर असेल किंवा स्टेट डिस्ट्रीब्युटर असेल ते काय पर्सेंटेज आणि रिटेल, या 3 टप्प्यामध्ये प्रॉफिट मार्जिन कसं डिस्ट्रीब्यूट केलं जातं, काय नेमकी याची आयडिया आहे? आता यात आहे ना आपल्याला एकतर मी सांगेल की प्री कोरोना आणि पोस्ट कोरोना हे 2 ओके. प्रकार झालेत. आधी प्री कोरोनामध्ये ना फॅब्रिकच्या जे काही म्हणजे रिटेलर म्हणूयात आपण अनऑर्गनाइज मार्केटचं बद्दल मी सध्या सांगतो की तिथे ना मार्जिन पर्सेंटेज खूप जास्त होतं आणि यात एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते, जेवढी क्वांटिटी वाढत जाईल ना तसं तसं मार्जिन कमी होत जातं. मार्जिन पर्सेंटेज म्हणजे रिटेलरकडे कमी क्वांटिटी असते तर त्याचं मार्जिन पर्सेंटेज हे 35-40% जास्त असू शकतं. होलसेलरकडे क्वांटिटी वाढते, होलसेलर स्टॉकेज डिस्ट्रीब्युटरकडे क्वांटिटी वाढते तर त्याचं ते 10-15% गणित आहे. ओके. आणि मॅन्युफॅक्चररला त्याच्याकडे 10 होलसेलर असतात, बरं. मग त्याच्याकडे क्वांटिटी ऑटोमॅटिकली वाढलेली आहे, मग त्याचं ते 5-10%वरच गणित आहे. म्हणजे जसं जसं क्वांटिटी वाढत जाईल तसं तसं रेट ऑफ मार्जिन म्हणजे तर ते कमी होत जातं. नाही पण थिंक लॅविश नावाचं तुमचं स्वतःचा ब्रँड आहे, तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तुम्ही म्हणता की मार्जिन फार कमी आहे, मग तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंगकडे का गेला आणि स्वतःचा ब्रँड निर्माण करायचा का निर्णय घेतला? कारण त्याच्यात मार्जिन तर तुम्ही म्हणताय कमी आहे आणि तुम्ही मात्र ब्रँड आणि मॅन्युफॅक्चरिंगकडे गेलाय, नेमकं तुमचं तंत्र काय आहे त्या विषयाचं? आता याच्यात मी सुरुवातीला जसं म्हणलो होतो की गॅप ओळखणं गरजेचं आहे. अच्छा. मी याच्यात एक गॅप ओळखला. डेड स्टॉक नावाची जी गोष्ट आहे आता मी जी एक्सप्लेन केली, डेड स्टॉकसोबत डेड इन्व्हेस्टमेंट आहे. ओ. मग ही होऊ नये दुकानदारांची म्हणून आम्ही काय केलं की तुम्हाला पाहिजे ती साईज घेऊन जावा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, तुम्ही जर बघितलं आमचं पॅन्ट सेक्शन आहे 30, 32, 34 ह्या पॅन्ट्स जास्त विकल्या जातात, त्या कम्पॅरेटिव्हली 28 आणि 36 कमी विकलं जातं. मग होतं काय की एका दुकानात तुम्ही गेला तर तुम्हाला रॅकमध्ये दिसेल 28मध्ये 50 पॅन्ट आहेत, 30, 32, 34मध्ये 10 पॅन्ट आहेत आणि 36मध्ये 50 पॅन्ट आहेत. त्यांचे पैसे 28 आणि 36मध्ये अडकलेले आहेत. मग हे अडकून आहेत म्हणून आम्ही त्यांना ऑफर करायला सुरुवात केली की तुम्हाला जी साईज पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता. रिफिलिंग म्हणूयात आपण याला, असॉर्टमेंट म्हणलं जातं. रिफिलिंग आम्ही द्यायला सुरुवात केली. यावेळेस आम्हाला लक्षात आलं की आपण जर हे ट्रेडिंग केलं तर याच्यामध्ये रिफिलिंग देणं अवघड आहे, कारण की आम्हाला खरेदी करतानाच पूर्ण साईजचा सेट खरेदी करावा लागतो, मग ते आपण कसं देणार आहे ना. मग आम्ही मॅन्युफॅक्चरिंगकडे वळालो. आता आम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ शकतो की कोणती साईज संपलेली आहे आपल्याकडची तीच साईज बनवायची. ह्या गोष्टीचा आमचा जो बेनिफिट आहे याच्यामुळे काय होतं की जे दुकानदारांचे डेड इन्व्हेस्टमेंट आहे, डेड स्टॉक आहे, हा कमी होतो. त्यांना जी गरज आहे तेवढंच ते आमच्याकडून खरेदी करू शकतात. नाही, जनरली मी स्वतः व्यवसाय केल्यामुळे मला माहिती आहे की कलर सेगमेंट असतात, 5-6 कलर असतात आणि 28 ते 44, 28 आहे, 30 आहे, 32 आहे, 34 आहे, 36 आहे, 38 आहे, 40 आहे, 42 आणि 40 हे पूर्ण सेगमेंट तुम्हाला घ्यावा लागतो. बरोबर. तुम्ही मात्र ती फॅसिलिटी त्यांना देता की त्यांना जे पाहिजे ते रिफिलिंगची देताय. आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की तुम्ही ब्रँड सुरू केला, तुम्ही स्वतःची फॅक्टरी टाकली आहे मॅन्युफॅक्चरिंगची, कसं तुमचं युनिट उभं राहिलं? तर यामध्ये काय खरं सांगू का, इन्व्हेस्टमेंट प्रचंड आहे याच्यामध्ये. हो, यामध्ये मी एक म्हणेल की आर्थिक जी काय आपल्याला म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची फायनान्शियल, त्यापेक्षा लेबरची इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. अच्छा. म्हणजे Skill आपण labor. स्किल लेबरची, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की हॉटेल टाकायचे पण आचारी पाहिजे, हां. तर तसं तुम्हाला ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तर स्किल लेबर पाहिजे आणि त्याला ते कटिंग करण्यासाठी मास्टर पाहिजे. अच्छा. का आज तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाताय आणि तिथं जर चव बदललेली असेल तर तुम्ही नाही जात. म्हणजे याच्यात साईज बदलल्या तरी प्रॉब्लेम येतो. हां, याच्यात जो फार्मा आहे
ती फिटिंग आहे तर अच्छा. ती कन्सिस्टंट राहिली पाहिजे. स्टँडर्ड राहिली पाहिजे. हो, म्हणजे एखादा माणूस तुमची पॅन्ट चांगली येते, पण मिळतात का स्किल लेबर, म्हणजे याच्यामध्ये चांगले वर्कर मिळतात का? यात एक महत्त्वाचा मुद्दा असा लक्षात येतो की महाराष्ट्रात स्किल लेबर नाही आहेत. नाही, मग महाराष्ट्रात नाही, मग हे तुमच्याकडे लेबर कुठनं आलेले? आमच्याकडे जे आहेत तर हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागातून आलेले लेबर आहेत. आणि आता आम्ही जे काय आता इथून पुढे प्लॅन करतोय तर हे महिला ज्या आहेत तर यांना आम्हाला आमच्या व्यवसायाचा भाग बनवायचा आहे. म्हणजे आम्ही ह्या पुढची जी 2026ची दिवाळी आहे, त्यानंतर आम्ही एक ट्रेनिंग युनिट सुरू करणार आहे की ज्याच्यामध्ये आम्ही 3 ते 4 महिलांना प्रत्येक महिन्याला एक ट्रेनिंग देऊ शकतो. आणि जे आमच्या व्यवसायाशी निगडीत आहे आणि त्यांना आम्हीच काम पण देऊ शकतो. तुम्ही आमच्याकडे येऊनच काम करा. याच्यामुळे एकतर रोजगार जो आहे तर तो स्थानिक लोकांना जास्त मिळेल, स्थानिक महिलांना म्हणूयात. आणि याच्यामुळे एक स्किल लेबर आपण स्वतः तयार पण करतोय. म्हणजे जे अवलंबित आहे उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांवरचं आपलं, तर ते कमी करायचा थोडासा प्रयत्न आमचा आहे. नाही नाही, मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की मी अनेक आता पॉडकास्ट करतोय आणि करत राहील. सातत्याने याचा उल्लेख होतोय की उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधनं इथं लोक येतात आणि ते रोजगार म्हणून काम करतात, लेबर म्हणून काम करतात. दुसरीकडं महाराष्ट्रामध्ये आर्थिक राजधानी मुंबई आहे, पुणे पण एक मोठं हब आहे आणि आपलं नाशिक आहे, औरंगाबाद आहे, पण लेबर मात्र सगळे बाहेरून येतात. आणि ग्रामीण भागामध्ये अशी चर्चा असते की बेरोजगारी प्रचंड आहे. रोजगार तर महाराष्ट्रातच तयार झालेला आहे. म्हणजे MIDC मध्ये तोच विषय आहे, IT इंडस्ट्रीमध्ये तोच विषय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण केला जातो, परंतु रोजगार निर्माण झाल्यानंतर काम करण्याची मानसिकता मुख्यतः बहुजन मराठा समाजातल्या तरुणांमध्ये नाही. म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय की ITIचे जे कोर्स आहेत, 27 कोर्स आहे, त्या कोर्सला आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे, स्किल लेबर झालं पाहिजे, हाताने काम केलं पाहिजे. मग अनेक आहेत त्याच्यामध्ये. जसं आता आपण नवीनच मुद्दा पुढे आलेला, आता अलीकडे एक चर्चा ह्याची पण असते की स्किल ड्रायव्हर पाहिजे, ड्रायव्हर्सला मॅनर्स असले पाहिजे, गाडी कशी चालवली पाहिजे, आपल्या पॅसेंजरची काळजी कशी घेतली पाहिजे. कारण आता ओला उबेरचा जमाना आलेला आहे. तुम्ही सांगितलं की कापड उद्योगामध्ये सुद्धा, म्हणजे अगदी फॅक्टरीपासून ते सेल्समनपर्यंत ट्रेनिंगची गरज आहे. हा झाला एक व्यवसायाचा भाग. पण तुम्ही एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे, कारण इतके ब्रँड्स आहेत, अनेक ब्रँड्सची आपण नावं घेऊ शकतो. एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही उतरायचं धाडस कसं काय केलं? आणि हे जे नाव आहे, एकीकडे तुम्ही म्हणता इंग्लिशमध्ये तुम्ही नापास झाला 6 वेळा आणि दुसरीकडे नाव मात्र इंग्लिश घेतलंय, तेही थिंक लॅविश. म्हणजे ह्याचा कसा काय प्रवास सुरू झाला? हे नाव कसं तुम्हाला सुचलं? म्हणजे मी तुम्हाला सांगेल की मी ज्यावेळेस नापास झालो ओके. त्यावेळेस मला ना पुस्तक वाचायची जास्त आवड होती. अच्छा, अवंतर वाचन. हां, मी सगळ्यात पहिल्यांदा वाचले छावा. हां, मग संभाजी महाराजांचं छावा वाचलं. मग त्यानंतर म्हणजे मी आधी अशी वेळ होती माझ्यावर की मी आहे ना आमच्या स्थानिक ठिकाणी एक शिवजयंतीमध्ये स्वतः सहभाग घेऊन बराचसा पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये ते शिवजयंती साजरी करायचो. पण याच्यामुळे फक्त शिवाजी महाराज डोक्यावर होते, डोक्याचे हात नव्हते. जसं जसं वाचायला सुरुवात केली ना तसं तसं लक्षात आल्या प्रत्येक गोष्टी. जसं मग वाचायची जी आवड निर्माण झाली त्याच्यामुळं गोष्टी वाचल्या. मग हळूहळू मी इंग्लिशमध्ये जरी कमकुवत असेल तरी आजही मी इंग्लिशमधलेच मार्केटिंगची किंवा मॅनेजमेंटची पुस्तकं वाचतो. कारण की त्यांचं जे भाषांतर आहे ते मराठीमध्ये म्हणत किंवा हिंदीमध्ये तेवढं प्रॉपरली केलेलं नाही. इंग्लिशमध्ये वाचता तुम्ही? हो, सध्या इंग्लिशची पुस्तकं मी वाचतो. व्हेरी नाईस. मग आता याच्यामध्ये एक शब्द सारखा येतो, लॅविश. लॅविश. हां, मग ते असं लॅविशचा अर्थ ज्यावेळेस मी बघितला ना, प्रचंड असं विशाल म्हणूयात आपण, अशी एक म्हणजे त्याची कन्सेप्ट आहे. माझा विचारच आधीपासून असा होता की विचार जर करायचा तर तो छोटा नाही करायचा, तो मोठा पाहिजे. म्हणून तो थिंक लॅविश आम्ही ते नाव ठरवलं त्याच्यासाठी. लॅविश शब्द खूप वेगळा आहे, मस्त आहे, छान आहे आणि ब्रँड पण छान आहे. पण आता तुमचं प्रोडक्शनचं ठीक आहे, तुम्ही प्रोडक्शनचं युनिट उभं केलं, तुमचं स्किल लेबर वगैरे हा विषय आहेच. कापड तुमचं कुठनं येतं? कारण कापड कसं आहे की कापड म्हटलं तर पहिलं तर आपल्यासमोर मुंबई असायची, पण मुंबईच्या सगळ्या मिल्स बंद झाल्या. गिरणी कामगारांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. मुंबईतल्या जवळपास सगळ्या मिल हद्दपार झाल्या. मला ज्यावेळेस व्यवसायात आलो त्यावेळेस कळलं की एक तर त्या गुजरातला गेल्या, सुरतला, किंवा राजस्थानला गेल्या, बिलवालाला, काही इंदोरला गेल्या. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर या सगळ्या मिल्स गेल्या. त्याची अनेक कारणं आहेत. त्या आंदोलनापासून ते बरेच प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे की तुम्ही कापड खरेदी करण्यासाठी
कुठल्या मार्केटमध्ये जाता आणि कुठून येतं आपल्या ट्राउझरचं कापड? कारण तुमचं ट्राउझरचं कापड तर आर्मानी नावाच्या ब्रँडबरोबर कॉम्पीट करते. आता मी सांगायला आहे ना, आम्ही जे फॅब्रिक्स वापरतो आज पॅन्ट्सना, हे सगळे इम्पोर्टेड आहेत. इम्पोर्टेड आहे. हां, मग यातलं जो परदेशात नाही आमचा येतं. हो. मग तुम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये मागवता? नाही, आम्ही इम्पोर्टर थ्रू आमच्या नीडनुसार ते खरेदी करतो. पण जर सामान्यतः बघितलं तरी ती लार्ज क्वांटिटीज असते. ओके. कारण की आम्हाला ज्यावेळेस खरेदी करायचं तर ते हजारो मीटरमध्येच खरेदी करावं लागतं. मग इम्पोर्ट करणारे लोक आहेत आहेत मुंबईमध्ये. वेगळे, हो. ओके, ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात कापड. आज इम्पोर्टचं हब हे मुंबईचे. मुंबईचे. हां, म्हणजे तुम्ही दिल्ली म्हणूयात किंवा कोलकाता, पण मुंबई हे हब आहे. अच्छा. आणि आम्ही जे फॅब्रिक्स वापरतो तर हे इंडोनेशियन आहेत. इंडोनेशियन. हां, इंडोनेशियामध्ये ते तयार होतात. पण किती प्रकारचे कापड असतात? कॉटन तर लोकांना माहिती आहे किंवा टेरिकॉट माहिती आहे, पॉलिस्टर आहे. पॉलिस्टर माहिती आहे, पण तुम्ही जे सांगताय आता अलीकडे कापड पण वेगळ्या प्रकारचे आहे, स्ट्रेचेबल असतं ते. आता जे स्ट्रेचेबल फॅब्रिक्स येतात आहेत ना, तर हे कम्फर्टसाठी वापरलं जाते. बरं. आणि हे कॉटनमध्ये पण मिळतं, पण प्रामुख्याने पॉलिस्टर हा मेन म्हणजे स्ट्रेचेबलचा सोर्स आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं की 98% पॉलिस्टर यूज आहे आणि 2% स्पॅन्डेक्स आहे. स्पॅन्डेक्स. हां, हे काय असतं? स्पॅन्डेक्स म्हणजे ना इलॅस्टिक म्हणूयात आपण सरळ साध्या भाषेत. ओके. रबर आहे किंवा इलॅस्टिक आहे की जे तुमच्या फॅब्रिकसोबत मिक्स केलं जातं. म्हणजे स्पॅन्डेक्स हा धाग्याचा प्रकार आहे, जो आपण रबरचा धागा त्याला म्हणूयात. हा त्या पॅन्टमध्ये त्या फॅब्रिकमध्ये मिक्स असतो, त्याच्यामुळे त्याला स्ट्रेच तयार होतो. ओके. आणि आजकाल जर तुम्ही बघितलं योगा पॅन्ट्स, योगा पॅन्ट्स, हां, किंवा नाईट पॅन्ट्स असतात, ट्रॅक पॅन्ट्स असतात. बॉडी फिटिंग. हां, बॉडी फिटिंग जे स्ट्रेचेबल पाहिजे, तुम्हाला स्ट्रेच पाहिजे, फिट पण पाहिजे आणि त्याला स्ट्रेच पण पाहिजे, तर त्याच्यासाठी म्हणजे कम्फर्टनेससाठी ते वापरलं त्यांनी जातं. चांगला बॉडी शेप दिसतो. हो. बॉडीला म्हणजे आमच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस अमिताभ बच्चन फार प्रसिद्ध होता. अमिताभ बच्चनच्या काळामध्ये बेल बॉटम असायची. हो. आता बेल बॉटम म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की खाली आता पण तुम्ही पेन्सिल हे म्हणतात, तर ते 15-16 इंचाचंच ते सेंटीमीटरचं ती साईज असायची, म्हणजे एकदम पेन्सिल फिटिंग. आजच्या काळामध्ये ती फॅशन आहे. पण त्या काळामध्ये 40चा बेल बॉटम, 45 म्हणजे अक्षरशः रस्ता झाडावा अशा, म्हणजे तुम्ही शोले पिक्चरमध्ये बघू शकता किंवा जुने सगळे हिरो बघितले तुम्ही. नाही, अर्थात सुरुवातीला एक फिटिंगची पॅन्ट होती, त्याच्यानंतर बेल बॉटमचा काळ आला होता आणि बेल बॉटम नंतर मग परत आपण जुन्या काळामध्ये जाऊन त्या स्टाईल्स म्हणा किंवा फॅशन ज्याला आपण म्हणतो त्या स्वीकारल्या जातात. फॅशन ज्या वेळोवेळी बदलत आहेत त्याच्यावर तुम्ही कसे ॲडजस्ट करता? आणि तुमचं हे जे कापड आहे त्याचं स्पेशलायझेशन आहे का तुम्ही कॉटनमध्ये सुद्धा तुमच्या ट्राउझर्स बनवता? नाही, आम्ही स्पेशली सध्या पॉलिस्टरमध्येच काम करतो. अच्छा, तुम्ही कापड ठरवलेलं आहे. हो, कारण की आम्ही ज्या सेक्शनमध्ये काम करतो तर त्याला रिंकल फ्री म्हणूयात. अच्छा, रिंकल फ्री ते म्हणजे खूप फेमस आहे सध्या. सध्या रिंकल फ्री ट्रेंडिंगमध्ये. म्हणजे त्याला काय होतं की ऑफिस वेअरमध्ये तुमचे जे कपडे आहेत तर त्याला रिंकल नाही आले पाहिजेत, म्हणून ते जास्त वापरलं जातं आणि शूटिंगमध्ये. ते काय चहा पडला, पाणी पडलं तर ते पण ते कुठलं कापड? ते वॉटरप्रूफ आहे. म्हणजे वॉटरप्रूफ. हां, त्याच्यावर एक कोट चढवला जातो. बरं. प्लास्टिकचा कोट म्हणूयात आपण त्याला, की ते त्या कापडाला वॉटरप्रूफ बनवतं. किती कापड म्हणजे जास्त तर तुम्ही जर बघितलं तर आता कॉटन किंग नावाचा एक ब्रँड आहे. मी बारामती टेक्सटाईल पार्कला भेट दिलेली, व्हिजिट दिलेली आहे. अनेक वेळा तिथं जाऊन मी त्याचा अभ्यासही केलेला आहे. किती प्रकारचे कापड आहेत मार्केटमध्ये? मी तुम्हाला सांगेल असंख्य प्रकारचे कापड. असंख्य? हां, म्हणजे फक्त एक पॅन्ट जर पकडली आपण तर पॅन्ट म्हणूयात किंवा मी म्हणेल कापड बनवायचे 2 प्रकार आहेत. एक तर ओव्हन आहे आणि एक निटिंग आहे. हे कापड बनवायचे प्रकार आहेत. बरं. म्हणजे आपण म्हणूयात की धागा बनवला जातो, मग तो धागा कसा विणला जातो, ह्याचे 2 प्रकार आहेत. बरं. म्हणजे आपण जे बनियान वगैरे बघतो तर हे निटिंगचा प्रकार आहे. निटिंग. हां, तर निटिंगमध्ये आहे ना म्हणजे नॅचरलीच काही स्ट्रेच तयार होतो. आणि ओव्हन म्हणजे आपण साडी म्हणूयात किंवा जे ट्राउझर्स जे असतात तर ते ओव्हन प्रकारामध्ये ते बनवले जातात. बरं. आणि यामध्ये तुम्ही ज्या प्रकारचा धागा वापरताय, आता त्या धाग्यामध्ये प्रकार आहेत. अच्छा, धाग्यात प्रकार आहेत. म्हणून जे काय फॅब्रिक्स आहेत, म्हणजे आता आपण लिनन म्हणतो, लिननचे शर्ट्स आहेत, अच्छा. तर ते आपण मोजलं जातं 40 ली, 60 ली, 80 ली. तर त्याच्यामध्ये जे फॅब्रिक आहे ना, जो थ्रेड आहे तर तो किती फाईन आहे तर त्याच्यावर ते ठरवलं जातं. म्हणजे 40 लीचा म्हणजे त्याचा फाईननेस थोडा कमी आहे. तुम्ही 100 लीला गेलात तर ते 100 लीचा धागा एकदम प्रीमियम आहे, त्याचा फाईन आहे. आपण ज्यावेळेस चरख्यावर लिननचं सुरुवात व्हायचं प्रकार, चरख्यामधून ज्यावेळेस धागा काढतो तर तो धागा किती पातळ म्हणजे किती फाईननेसने तो बाहेर येतोय त्याच्यावर त्याची किंमत ठरवली जायची. ज्यात जास्त जाड धागा दिसतोय तर त्याला किंमत कमी असायची.
म्हणजे हे लिननचं प्रकार आहे. आता हे लिनन आहे, कॉटन आहे, पॉलिकॉटन आहे. पॉलिकॉटन म्हणजे पॉलिस्टर आणि कॉटन मिक्स असलेलं, बरं. टेरिकॉट आहे आणि असे असंख्य प्रकार आहेत. आता याला खरंच मोजणं किंवा सांगणं याला थोडीशी लिमिटेशन येऊ शकते. अच्छा. कारण की तुम्ही जेवढे कॉम्बिनेशन तयार कराल त्याला परत एक नवीन नाव येणार आहे. हे बघा, आता तुम्ही ही सगळी माहिती गोळा केली, तुमचा स्वतःचा एक तरुण असताना सुद्धा एवढा अभ्यास आहे. मला वाईट काय वाटतं की आपली जी इंडस्ट्री आहे महाराष्ट्रातली, ही मोठी इंडस्ट्री होती कापडमध्ये. जसं आपण बघितलं की देशभरामध्ये 413 मोठ्या मिल्स होत्या, कापड मिल. त्यातल्या बहुतेक मिल जवळपास 114 115 तर एकट्या मुंबईमध्ये होत्या. नंतर तुम्ही मालेगावचं मार्केट मी बघितलं, जे हातमाग मार्केट आहे. आणि विशेष आहे की मालेगावला मँचेस्टर म्हटलं जातं, तिथं बोर्डच लावलेलं आहे. आणि रात्रीचं पूर्ण मार्केट चालू असतं. म्हणजे तुम्हाला अक्षरशः मालेगाव रात्री सगळं मिळणार. डॉक्टर्स पण असणार, सायकलचं दुकान चालू असणार, चहा मिळणार, जेवण मिळणार, नाश्ता मिळणार. रात्रभर मालेगाव चालू असतं. मालेगावचं एक कापड आहे. भिवंडीला तुम्ही गेला तर भिवंडी सुद्धा रात्रभर चालू असते. पण भिवंडी, मालेगाव हे हातमागावर चालतात. म्हणजे मला ज्यावेळेस मी गोल्डन टच नावाचं कल्याण ज्वेलर्सचे मालक जे आहेत स्वामी, त्यांचं आत्मचरित्र वाचलं. त्यांचा मुख्यतः केरळच्या एका जिल्ह्यामध्ये कापडाचा व्यवसाय, पण ते आता सोन्यामध्ये शिफ्ट झाले. 91-92ला त्यांना काही लोकांनी सल्ला दिला की तुम्ही सोन्यामध्ये या, आणि आज ते फार मोठा ब्रँड झाला आहे कल्याण ज्वेलर्स. त्यांचा मी किस्सा त्यावेळेस वाचला की त्यांनी वडिलांना काही पैसे मुंबईमध्ये जात असताना, रेल्वेनी जात असताना ते म्हटले की मला थोडेसे जास्त पैसे दिले तर मला जे मुंबईला जायला 1.5 दिवस लागतो, यायला 1.5 दिवस लागतो, 2-3 दिवस तिथं जातात. जर तुम्ही मला विमानाचे पैसे दिले तर मी पटकन विमानाने 1-1.5-2 तासात जाईल, तिथलं शॉपिंग करेल आणि मी परत येईल. म्हणजे माझा अधिक वेळ दुकानात जाईल. तर वडिलांनी सांगितलं की तू तुझ्या खरेदीमध्ये सेव्हिंग कर आणि रेल्वेच्या ऐवजी विमानातनं जा. मग त्यांनी विचार केला की काय करायला पाहिजे. तर ते मुंबईच्या कापड मार्केटमध्ये, म्हणजे मुख्यतः काळबा देवीमध्ये ते खरेदी करायचे. त्यांना काही लोकांनी सुचवलं की तुम्ही भिवंडीत खरेदीला जा. आणि त्याच्यामध्ये भिवंडीला त्यांनी ज्यावेळेस खरेदी करली, अर्थात कापड सारखंच मुंबईच्या काळबा देवीच्या मार्केटमधलं आणि भिवंडीच्या मार्केटमधलं कापड सारखंच होतं. त्यांनी ते कापड हे भिवंडीतनं खरेदी केलं आणि विमान प्रवासासाठी लागणारे त्यावेळेस 600 रुपये, हे मी 92-93ची गोष्ट सांगतोय, ते विमानाच्या तिकिटात त्यांनी तो प्रवास केला. अर्थात आज त्यांचे स्वतःचं विमान आहे, त्यांचं स्वतःचं फ्लाईंग ऑफिस आहे. पण कापड उद्योगातनं कल्याण ज्वेलर्स सारखा एक मोठा ब्रँड उभा राहिला. आज अमिताभ बच्चन सारखा ब्रँड ते हे करतात. मला दुसरी गोष्ट समजून घ्यायची आहे की जर समजा महाराष्ट्रामध्ये ही जी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, जी आपण आता बोललो, भिवंडी चालूच आहे, मालेगाव चालू आहे, पण सोलापूर अडचणीत आहे. सोलापूरला सुद्धा 25-26 मिल होत्या. अर्थात तिचं सोलापूर चादरबद्दल आपण प्रसिद्ध जरी असलो तरी आता सोलापूर चादरीचे जॅकेट सुद्धा मार्केटमध्ये फॅशन म्हणून आलेले आहेत. इचलकरंजीचं मार्केट अडचणीत आहे. अनेक लोकांनी, माझ्या सहकाऱ्यांनी इचलकरंजीला मिल टाकून बघितल्या, पण ते काही सक्सेसफुल होत नाही. दुसरीकडे मात्र आपण बघितलं तर बांगलादेश, इंडोनेशिया, व्हिएतनाम ह्या देशांनी मात्र कापड उद्योगामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे. म्हणजे आज मेड इन बांगलादेश किंवा मेड इन व्हिएतनाम किंवा मेड इन इंडोनेशिया नावाचे कापड चे अनेक मला हे दिसतात, ब्रँड दिसतात. नेमकं काय त्यांनी कमबॅक केलं. आणि दुसरी मला प्रेक्षकांना एक गोष्ट सांगायची की महाराष्ट्रामध्ये प्रचंड कापूस उत्पादन होतं आणि मुख्यतः विदर्भ हा कापसाचं मोठं माहेर आहे. म्हणजे तिथं सगळ्यांनी, धुळे, जळगावमध्ये पण होतं. पण सगळ्यात जास्त सूतगिरण्या पश्चिम महाराष्ट्रात उभा राहिल्या. म्हणजे साखर कारखाने उभा राहिले, दूध संघ उभा राहिले, कुक्कुटपालन उभा राहिले आणि सूतगिरणी उभा राहिले. पण ह्या सूतगिरण्यातल्या 60% सूतगिरण्या चालूच नाही झाल्या. सूतगिरणीचा विषय आला तर आपल्याला गणपतराव आबा देशमुख हे सांगोलेचे आमदार यांनी 2 यशस्वीरित्या 2 तिथं सूतगिरण्या चालवलेल्या आहेत. ते आपण मान्य केलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रत्नाप्पा कुंभार असतील किंवा अन्य लोकांनी तिथं उत्तमरित्या चालवलेले आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे, ब्रिटिश राजवटीमध्ये कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांनी शाहू मिल स्थापन केली होती आणि शाहू मिलमध्ये अनेक लोकांना रोजगारही मिळाला आणि चांगल्या दर्जाचं कापड उभं केलं होतं. तसंच महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बडोद्याला मिल उभी केली होती, कापड मिल. तशीच इंदोरला होळकरांनी उभी केली होती. म्हणजे आपले हे राजा राजवाड्यांबद्दल खूप लोकांना अज्ञान आहे की त्यांचा राज्यकारभार जरी चालत होता पण त्यांच्या जनतेसाठी
रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी कापड मिल उभ्या केल्या होत्या, हेही आपल्याला सांगणं गरजेचं आहे. पण मला एक सांगा की शेतीनंतर सगळ्यात जास्त रोजगार देणारा कापड हा उद्योग आहे. ह्याचं नेमकं मार्केट कॅप इंडियाचं काय आहे, महाराष्ट्राचं काय आहे, मग रेडीमेडमध्ये काय आहे, कसं आहे, म्हणजे नेमकं आता रोजगार किती देतो, टर्नओव्हर किती होतो, याच्याबद्दल सांगता येईल का तुम्हाला? आता जर आपण बघितलं 2024-25चा जो काही डाटा उपलब्ध डेटा उपलब्ध आहे त्याच्यानुसार आहे ना 7.5 ते 8 लाख कोटीचं पूर्ण इंडियाचं 7.5 लाख ते 8 लाख कोटी, हो हे मोठं बजेट आहे. मोठं बजेट आहे. ओके. आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा हा सगळ्यात एक आहे. म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटीचा फक्त महाराष्ट्राचा वाटा आहे. अच्छा, 1.5 लाख कोटीचं कापडाचा व्यवसाय आहे? फक्त महाराष्ट्रात आहे. बापरे. म्हणजे याचं कारण की आपल्याकडे जे हब्स आहेत जसं तुम्ही सांगितलं मालेगाव आहे, इचलकरंजी आहे, मुंबई आहे, भिवंडी आहे. हे उत्पादकता आहे, विक्रीचं काय? नाही याचं कारणच ते ना, कारण की आपल्याकडे अर्बनायझेशन जास्त प्रमाणात झालेलं आहे. आज जर तुम्ही लोकसंख्या वाईज बघितलं तर किंवा मागणी बघितली, आज शहरीकरण जास्त आहे आपल्याकडं, त्याच्यामुळे मागणी आपोआप जास्त होते. आता जे काही ट्रेंड्स येतात फास्ट फॅशन म्हणतो आपण त्याला, अच्छा. तर हे सगळ्यात जास्त पुणे, मुंबई किंवा आपण संभाजीनगर म्हणूयात, नागपूर म्हणूयात, अशा ठिकाणीच जे मेट्रो सिटीज आहेत तर तिथेच त्याचा जास्त वापर आहे. ग्रामीण भागात टियर 2 सिटीजमध्ये त्याला मागणी कमी आहे. त्याच्यामुळे आपोआप आपल्याकडे शहरीकरण जास्त झाल्यामुळे याचा जो काही व्यवसाय कापड व्यवसाय म्हणूयात तर त्याचं जास्त टर्नओव्हर महाराष्ट्रात होतं. म्हणजे आपण आज बघू शकतो 7.5-8 लाख कोटीच्या मार्केट शेअरमध्ये फक्त महाराष्ट्राचा वाटा हा 1.5 लाख कोटीचा आहे. कसं बायफर्गेशन करताल तुम्ही? मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, काय नेमकं तुमचं त्याच्याबद्दल आकलन आहे? आता यात मुंबईमध्ये कुठला ब्रँड चालतोय किंवा कसं असतं खरेदी? आता मुंबईमध्ये जे आहे ना किंवा एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की उत्पन्नाच्या आधारावर खरेदी केली जाते. ओके. पैशाची जास्त म्हणजे आज मी सांगेल की ग्रामीण भागात 100 रुपयाची किंमत 100 रुपयाला भारत सरकार किंवा आपल्या देशाची 100 रुपयाची किंमत सारखीच आहे. पण 100 रुपयात ग्रामीण भागात येणारी गोष्ट आणि 100 रुपयात मुंबईत येणारी गोष्ट याच्यात फरक आहे. मग याच्यामुळे काय होतं की जी काय किंमत आहे तर ती मुंबईमध्ये जर तुम्ही 700-800-1000 रुपयाचा शर्ट जरी म्हणला तरी त्यांच्यासाठी तो नॉमिनल आहे. पण ग्रामीण भागात तो जास्त आहे. 700 रुपयाचा जर शर्ट घ्यायचा असला तरी तो त्यांना महाग वाटतो. मग याचं कारण आहे की मुंबईमध्ये त्याची उलाढाल जास्त होते. जसं जसं तुम्ही शहरीकरणाकडून ग्रामीण भागाकडे येणार आहात तसं त्याचा आलेखा उतरता येणार आहे. म्हणजे शहरामध्ये किंमत जरी काही असली तरी ते घेणार आहे. म्हणजे आज आपण बघूयात, आज ग्रामीण भागात जर तुम्ही बघितलं तर एक सरासरी माणूस अंदाजे एक माणूस वर्षभरात 3 किंवा 4 ड्रेस घेत असेल. पण ते शहरात बघितलं ना तुम्ही तर महिन्याला 1 किंवा 2 ड्रेस घेत असेल. मग याच्यामुळे साहजिकच आहे की शॉपिंग जास्त आहे, शॉपिंग जास्त आहे. ओके, बरोबर. आणि हे जे मोठे ब्रँड्स आहेत हे टार्गेट पण हे शहरांनाच करतात. त्यांच्यासाठी टियर आता नेमकं खरेदीची कारणं भारतामध्ये कशी आहेत? सीझनल आहे, म्हणजे आपल्याकडे 3 सीझन असतात. रेनी सीझन असतं, विंटर सीझन असतं, समर सीझन असतं. अर्थात वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे कपडे घालण्याची परंपरा आहे आपल्याकडे. म्हणजे सुती कपडे आपण उन्हाळ्यामध्ये घालतो, थंडीमध्ये वूलन कपडे घालतो, पावसाळ्यामध्ये वेगळे रेनकोट्स वगैरे असतील. तर सिजनेबल असतो का ऑकेजनल असतं? म्हणजे दिवाळी आली, ख्रिसमस आला, वाढदिवस आलं, लग्न असतं. आणि सध्या मला एक नवीन गोष्ट लक्षात आलेली आहे, ते म्हणजे लग्नाच्या निमित्ताने जे कपडे घातले जातात त्याचे स्वतःचे एक वेगळे ब्रँड तयार झालेत. बरोबर आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगेल की भारतात जरी 3 सीझन असेल, ओके, सीझन वाईज कपडे जरी उपलब्ध असतील तरीसुद्धा भारत पूर्ण देशात आपण असं धरूयात की तापमान एकसारखं नसतं. त्याच्यामुळे तो सीझनल जो आहे तो प्रकार आपल्याकडे लागू नाही होत. आपण हे स्टेट वाईज पकडू शकतो. ओके. पण ओकेजनल तुम्ही जे म्हणलात किंवा फेस्टिवल जे म्हणलात तर याच्यावर जास्त खरेदी केली जाते. म्हणजे आज माझ्या फॅमिलीमधलं जर लग्न असेल, मी वर्षभरात जरी कपडे नाही घेतले तरी मला लग्नासाठी कपडे घेणंच आहे. अच्छा. किंवा प्रत्येकाकडेच हे दिवाळीसाठी कपडे आपल्याकडे घेतलेच जातात. त्यामुळे सीझनपेक्षा हे जे फेस्टिवल्स आहेत किंवा हे ओकेजन्स आहेत, स्पेशल ओकेजन्स आहेत, त्यावेळेस खरेदी जास्त केली जाते आपल्या भारतात. बरं. नाही, आता मला हा जो प्रश्न आहे परत तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे लग्नाच्या नवरदेवाच्या कपड्याचा ब्रँड तयार झाला, मान्यवर नावाचा आहे, किंवा दुसरा आता इथं खाली एक ब्रँड आहे राया, किंवा म्हणजे फक्त नवरदेव. तुमचे मित्र मयूर बुचडेंचा एक ब्रँड आहे रुबाबदार. तर हे असे ब्रँड्सवर आणि कशी इकॉनॉमी चालते? फक्त नवरदेवाचे ड्रेस किंवा नवरदेवाबरोबर कदाचित त्याचे सगळे कुटुंबातले लोक तिथं शिवत असतील,
कारण आता लग्नावर खर्च प्रचंड केला जातोय, खूप लॅविश कपडे मिळत आहेत, म्हणजे लॅविश नाव तर आपलं आहेच, पण लॅविश कपडे मिळत आहेत. हा एक नवीन कॉन्सेप्ट कसा आला? आपण एक सरळ साधं धरूयात की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग भारतातलं वाढलं आहे. वाढलेले मग एक्सपेंडिचर वाढलेले, खर्च वाढलेला आहे. लग्नाला एक प्रतिष्ठेचा दर्जा आलेला आहे. ओके. आणि यात काय होतं की जे सोशल मीडिया आहे त्या थ्रू तुम्हाला आज पोस्ट करायचं की मी कसा दिसतोय, अच्छा. मग त्यावेळेस मग फिटिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. आज रेडीमेड मार्केटमध्ये खूप सारे कपडे अवेलेबल आहेत, नवरदेवासाठी असतील किंवा वेडिंग सीझनसाठी असतील, पण स्टिचिंग करून जो तुमच्या फिटिंगनुसार तुम्हाला कपडा घ्यायचा आहे, ड्रेस घ्यायचा आहे, याचा ट्रेंड जास्त आहे. आणि फक्त नवरदेव आणि त्याचे जे सायडर आहेत तर यांच्यामुळेच ही इकॉनॉमी जास्त चालते. आता तुम्ही जे सांगितलं, आमचे मित्र आहेत महेश बुचुडे आणि मयूर बुचुडे, हे दोघं बंधू मिळून रुबाबदार वेडिंग स्टुडिओ नावाचा चाकणमध्ये स्टुडिओ चालवतात, की जो स्पेशालिटी फक्त लग्नासाठी. आता आम्ही ज्यावेळेस बोलतो ना, त्यावेळेस लक्षात येतं की त्यांच्याकडे धाराशिववरून माणसं कपडे घ्यायला आलेली आहेत, नगरवरून खरेदी करायला आलेली आहेत. मग एवढ्या लांबून ते काय येतात, कारण की तिथं जो ट्रेंड आहे. नाही, एक संगीत जे आपल्याकडे आलेलं आहे आता, एक प्रकार म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी संगीतमध्ये मुलाचे भाऊ बहीण भाऊजया म्हणजे एक 50 लोक तरी चांगलं ड्रेसिंग करतात आणि त्याच्यामध्ये परफॉर्म करतात, गाणी म्हणतात, डान्स करतात. हे सुद्धा एक नवीनच मार्केट आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये उभं राहिलेलं आहे. मग ह्या आहेत ना, ऍक्च्युली ह्या संधी निर्माण करून दिलेल्या आहेत आम्ही, असं हे मार्केटिंग मधनं बनवलेलं आहे. बरोबर आहे. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपण जे म्हणतो की बिझनेस 2 प्रकारचे आहेत, एक ब्रँडचा बिझनेस आहे आणि दुसरं तुम्ही म्हणता अनऑर्गनाइज सेक्टरचा. पण आता एक नवीन कॉम्पिटिशन सुरू झाली भारतामध्ये. 90 नंतर हळूहळू आपल्याकडे मॉल्स यायला लागले, मॉल संस्कृती वाढली, मॉल एक वेगळा बिझनेसचा हब झालं. पण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही सांगता की रुबाबदारमध्ये उस्मानाबादवरनं लोक येतात किंवा धाराशिववरनं येतात, बीडवरनं येत आहेत, अहिल्यानगरवरनं येतात, संभाजीनगरवरनं येतात, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं चाकणसारख्या ठिकाणी त्यांच्याकडे शॉपिंगला येतात. म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे 2 सेक्टर झाले. तर ऑनलाईनवर जे काही सेल केला जातो त्याचा टक्का किती, आणि ऑनलाईनमुळं असे जे स्टोर्स आहेत किंवा मॉलमधले जे दुकानं आहेत किंवा आपण ज्याला रेंटल म्हणा किंवा खर्च करून दुकानं टाकतो, याच्यावर नेमका परिणाम झालाय का? ऑनलाईन ऑफलाईन बद्दल सांगा ना थोडं. ऑनलाईनचं आपण जर बघितलं ना, तर मी सांगेल की ऑनलाईन ही इंडस्ट्री खूप मोठी आहे, पण तर त्यांचा वाटा 30 ते 40% आहे. 30-40%? कारण की भारतीय मानसिकता जी आहे, अच्छा. तुम्हाला कपडे घ्यायचे तर त्याचा टच अँड फील घ्यायचा. बघायचा आहे, तुम्हाला ते घालून बघायचं, तर ते ऑनलाईनमध्ये त्याची एक लिमिटेशन आहेत. ओके. आणि अजूनही 60 ते 70% ऑफलाईन मार्केट हे स्ट्रॉंग आहे. हां, कारण की आजही म्हणजे खर्च परवडत नाही त्यांना, कारण त्याचं भाडे भाडे असेल असेल किंवा त्याची किंमत दुकानाची असेल, लाईट असेल, सेल्समन असेल. आता ब्लॅक स्टोअर्स पण उभे राहिलेत, अमेझॉन असेल, ब्लिंकिट असेल, त्याच्यातनं ब्लिंकिटमधनं सुद्धा आजकाल तुम्हाला सगळं अवेलेबल कपडे त्यात सुद्धा कपडे अवेलेबल आहेत. नक्कीच. पण तिथे लिमिटेशन काय आहे की तुम्ही तिथे अशा गोष्टी घेऊ शकता की ज्या स्टँडर्ड आहेत. म्हणजे मी इनरवेअर म्हणेल, तुम्ही ते ऑनलाईन खरेदी करू शकता, पण तुम्हाला शर्ट्स घ्यायचे तर तुम्हाला ते घालून बघणं गरजेचं आहे की माझ्यावर ते कसं दिसतंय. म्हणजे ही जी मानसिकता आहे, अजूनही तुम्ही जर बघितलं, लग्नाची खरेदी करण्यासाठी फॅमिली पूर्ण जाते. हां, मग हे काय आहे, तर ती मानसिकता आहे. लग्न म्हणजे नवरदेव नवरी जे काय आपण म्हणूयात, तर यांच्यासाठी जरी ते लग्न असेल तरी घरातल्यांसाठी कपडे, जेवण, सगळ्यांसोबतचं गेट टुगेदर, हा एक त्याचं बस्ता आपल्याकडे लग्नाच्या टायमाला घ्यायला जायचे लोक. त्याच्यासाठी ऑफलाईन मार्केट हे लागणारच आहे. तो दिवसच साजरा करायचा असतो कपडे खरेदी करायचं, ते बरोबरच आहे. पण आता लक्षात घ्या की एक स्पोर्ट्स वेअरची मोठी इंडस्ट्री उभी राहिली. बरोबर. म्हणजे स्पोर्ट्सचे टी शर्ट्स असतील, ट्रॅक पॅन्ट्स असतील. खरं तर सांगायचं तर स्पोर्ट्ससाठी किती लोक वापरतात मला माहीत नाही, पण नाईट ड्रेस म्हणून आता टी शर्ट्स आणि ट्राउझर वापरण्याची खूप मोठी इंडस्ट्री उभी राहिलेली आहे. आणि भारतातही ती, म्हणजे आता ब्रँड, इंटरनॅशनल ब्रँड आहेत, तुम्हाला माहितीच आहेत की पुमा आहे, एडिदास आहे, नायकी आहे, अनेक आता नवीन आले, काय ती आहे, प्रोलाईन नावानी एक आहे. तर हे एक स्पोर्ट्सची इंडस्ट्री जी आहे, एवढं मोठं मार्केट स्पोर्ट्सच्या टी शर्ट्स आणि ट्राउझर्समध्ये किंवा जॅकेट्स त्याचे स्पोर्ट्सचे, हे उभी राहते. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली मी सांगले स्पोर्ट्स इंडस्ट्री नाही आहे, तर ही हेल्थ इंडस्ट्री. म्हणजे आज काय होतं, आजकाल जिमला खूप लोक जातात. हां, तर मग आफ्टर कोरोना, म्हणजे कोरोनामध्ये काही रिअलायझेशन जे झाले मानवाला की आरोग्य हीच तुमची महत्त्वाची संपत्ती. मग त्याच्यामुळे हेल्थ अवेअरनेस खूप वाढलेला तुम्हाला दिसेल. तुम्ही आज इंस्टाग्राम जरी ओपन केलं तरी 10तली 1 रील तुम्ही काय खावं, कसे राहावे, तुमची सवयी काय असल्या पाहिजे याच्याबद्दल आहे.
मग वजन किती वाढलं, वजन किती कमी झालं. कमी झालं, कॅलरीज, फॅट्स, फायबर. याच्यामुळे काय झालं की हेल्थ अवेअरनेस वाढतोय. याच्यामध्ये जिम करणं, योगा करणं, ट्रेकिंगला जाणं. मॅरेथॉनचे खूप आता प्रकार सुरू हां. झालेत. हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन, 21 किलोमीटरची, 42 किलोमीटरची, सायक्लोथॉन वगैरे असे प्रकार. सायकल, सायकलचे सुद्धा. पण याच्यामुळे काय झालं की हे ज्यावेळेस तुम्ही त्या स्पेसिफिक इव्हेंटला जाताय, आज मी जे सोशल मीडिया म्हणेल, तुम्हाला त्याच्यानुसार कपडे पाहिजेत. आयर्नमॅनचं एक मोठं आता क्रेज आहे सध्या. आयर्नमॅन. हो, मग तुम्ही ज्या इव्हेंटला जाताय, समजा तुम्ही आज जर जिमला जाताय, तर त्याच्यासाठी वेगळे कपडे आहेत. अच्छा. तुम्ही घरात घालायचे कपडे तिथं नाही घालत. बरोबर. मग याच्यामुळे काय झालं की ही स्पेस तयार झालेली आहे किंवा ही तयार करण्यात आलेली आहे, आपण असं म्हणत. मार्केटिंगच्या माध्यमातून, हो, लक्झरीजच्या माध्यमातून, लॅविशपणाच्या माध्यमातून. मग हेल्थ इंडस्ट्रीमुळे त्याला कनेक्टेड झालेलं आहे स्पोर्ट्स. आता तुम्ही जिममध्ये गेला तर प्रत्येक माणूस खेळाडू नाही आहे, पण त्याला हेल्थ नीट ठेवायची म्हणून तो जिममध्ये आला आहे आणि त्याला जिममध्ये यायचं आहे म्हणून त्यांनी टी शर्ट्स आणि feel आहे. त्यांनी तो खरेदी केलेलं आहे. मग ही Feel ती इंडस्ट्री आहे, हेल्थ इंडस्ट्री आहे आपण म्हणूयात, आणि ही वाढतीये. वाढती. 2030 पर्यंत ही प्रचंड मोठी होईल. अच्छा, किती कॅप असेल साधारणपणे त्याचा? तेच तसं सांगणं खरं तर अवघड आहे. पण नाही, 10%, 15%, कारण 8-8.5 लाखाची आपली इंडस्ट्री आहे. हो. त्या 10-12% म्हणलं तर 10 म्हणजे साधारणपणे 1 लाख 1.25 लाखापर्यंत असेल ते. हा, नक्कीच असू शकते. नक्कीच असेल, कारण तेवढी मोठी इंडस्ट्री. इंडस्ट्री आहे. आता खरं तर आपल्याला प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की शिक्षणाबद्दल सुद्धा बऱ्याच अडचणीवर मात करत समाधाननी 12वी 6 वेळा बसून पास केली. BCA केलं. आता BCA म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. त्याचा आणि आज तो व्यवसाय करत आहे त्याचा काडीचा संबंध नाही. त्याच्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये एक डिग्री घेतली, IIT दिल्ली. IIT डिग्री घेतली. त्याला त्यांनी पेपर सबमिट केला आणि त्या पेपर सबमिट केला त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण इंडियाच्या मार्केटचा अभ्यास केला, महाराष्ट्राच्या मार्केटचा अभ्यास केला आणि काही ठिकाणी अनुभव घेतला आणि मग आता स्वतःची एक कंपनी आणि तिचं ब्रँड नाव आहे थिंक लॅविश सुरू केलं. पण मला काय दिसतंय, समाधानचं वय तर फक्त 30 आहे आणि खरं तर मला मुलासारखा आहे समाधान. माझा बऱ्याच वर्षापासून त्याचा संबंध आहे. संधी शोधली पाहिजे, आयडिया. दुसरी गोष्ट चिकाटी असली पाहिजे आणि सातत्याने प्रयत्न असला पाहिजे आणि कुठल्याही व्यवसायाचं अर्थकरण समजून घेतलं पाहिजे. अर्थकरण व्यवस्थित जर आपण केलं तर धंदा टिकतो. नाहीतर आम्ही चर्चेमध्ये सांगितलं की आपले जवळचे लोक उधारीच्या निमित्ताने आपल्याकडून वस्तू खरेदी करतात आणि पैसे देत नाही. हा आपला व्यावसायिक तोटा असतो आणि त्यांनी व्यवसाय अडचणीत येतं, त्यामुळं कुटुंब अडचणीत येतं. त्यामुळं व्यावहारिक व्यवसाय केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगतो. समाधान, तू आमच्या कार्यक्रमाला आला आणि तू भविष्यामध्ये एक मोठा ब्रँड इस्टॅब्लिश करतील थिंक लॅविशला. आमच्या या मराठा बिझनेस कम्युनिटी वतीने शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद दादा. जय जिजाऊ, जय शिवराय.